I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. मी सुनीता घोरपडे. मी, माझा भाचा दिनू आणि माझी भाची आशा पुण्यातल्या एका नवीन प्राणी संग्रहालयात आलो आहोत. तिथे आम्ही काय काय करतो ते ऐका हं. What's that? तो बघ, सिंह सुटलाय तो. आपल्याकडे येतोय. काय बावट आहेस? अरे बाबा, नाही सुटला सिंह. मग त्याचा पिंजरा कुठे आहे? ह्या प्राणी संग्रहालयात बऱ्याचशा प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवलेलंच नाही. इथेच बघ ना, एक लहानसं बेट तयार केलंय. त्याच्याभोवती पाणी आणि बेटावर सिंह राहतो. त्याच्यासाठी त्या बेटावर एक लहान जंगलच आहे बघ. काही झाडं, गवत सगळं आहे. पिंजऱ्यापेक्षा किती छान वाटत असेल नाही का? आय लाईक धिस झू. प्राणी संग्रहालयाला म्हणतात झू. झू. पण मला भीती वाटते बाबा. आता हे काय? तो बघ तिथे वाघ. टायगर. लुक ॲट द टायगर. कॅन यू सी द टायगर? नो, आय कांट. अरे ते बघ तिथे त्या गवतात. आय कॅन सी 3 टायगर्स. खरंच की 3 वाघ आहेत. आय कांट सी देम. व्हॉट आर दे डुईंग? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, काय करत असतील वाघ? तुम्हाला इंग्रजीत सांगता येईल? बरोबर उत्तर दिलं का? दे आर ईटिंग. तुम्ही सर्व म्हणा माझ्यानंतर. दे आर ईटिंग. पण मला नाहीच दिसत. अरे ते बघ तिथे, ते झाड आहे ना, त्याच्या खाली गवतात. नीट बघ बरं. हो हो, दिसले हा. आय कॅन सी 3 टायगर्स. ताई, ते पण म्हणा बघू. सर्वांनी एकत्र म्हणा हं. दे आर जम्पिंग. आता असं म्हणा, दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. ट्री म्हणजे झाड बरं का. काही माकडं झाडावर चढतायत. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता तुम्ही म्हणा, दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. look, they are fighting. दे आर नॉट फायटिंग, दे आर प्लेइंग. ती माकडं भांडतायत असं वाटतंय, पण खरं तर ती खेळतायत. खोटं खोटं भांडतायत. Look at that big. तुम्ही काही खायला देऊ नका. खाऊन ते आजारी पडू शकतील. मी इथे काम करतो. माझा काम आहे हरणाला सांभाळणं. चला आपण हरणं पाहूया. इथे या, या इथे. Ooh, look at this deer. It is so sweet. मी हात लावू त्याला? हो, या हरणाला हात लावले तरी चालेल, पण अगदी हळू हा. त्याचं नाक गार आहे. मला त्याचे डोळेच फार आवडले. कसे मोठे, काळेभोर, सुंदर डोळे आहेत. आम्हाला शाळेत शिकवलंय की डोळ्याला इंग्रजीत आय म्हणतात. येस, डोळे आईज. नाकाला नोज म्हणतात. नाक नोज. आणि कानाला इयर म्हणतात. कान इयर. सुनीता मावशी असं म्हणतात का? 1 ear, 2 ears.
1 eye, 2 eyes. बहुतेक शब्दांना आपण असं करू शकतो. 1 lion, 3 lions. 1 monkey, 4 monkeys. What is this हरिण's name? हरणाला इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही. Deer. What is this deer's name? सुंदरी. How old is she? शी इज 4. What does she eat? गवत, पान असं सगळं खाते ती. मला पण भूक लागली आहे. आपण कुठेतरी बसूया का खायला? दिनू, हवरटपणा करू नकोस. ताई, सारखं मला काय करायचं ते सांगू नकोस. बरं चला, मी पण दमले आहे. मला पण आवडेल बसायला. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. लायन म्हणजे सिंह. टायगर म्हणजे वाघ. मंकी म्हणजे माकड. डिअर म्हणजे हरिण. व्हॉट आर दे डुईंग? They are jumping. म्हणजे ते उड्या मारत आहेत. They are fighting. म्हणजे ते भांडत आहेत. They are playing. म्हणजे ते खेळत आहेत. They are climbing a tree. म्हणजे ते झाडावर चढत आहेत. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात काही प्राण्यांची इंग्रजी नावं तुम्ही ऐकलीत. आधी त्याचा सराव करूया. मी जे मराठीत म्हणीन ते तुम्ही सगळे इंग्रजीत एकत्र म्हणा. करूया सुरू. हे म्हणा इंग्रजीत. 1 माकड. 1 monkey. गुड. मग 6 माकडं हे कसं म्हणाल इंग्रजीत? 6 monkeys. गुड. मग 1 वाघ. 1 टायगर. आता 5 वाघ. 5 टायगर्स. गुड. सिंहाला इंग्रजीत काय म्हणायचं? लायन. मग 3 सिंह. 3 लायन्स. गुड. तुमच्या लक्षात आलं का? बहुतेक इंग्रजी शब्दांचं अनेकवचन असंच होतं. शब्दाच्या मागे इंग्रजी एस लावला की झालं अनेकवचन. जसं 1 लायन, 3 लायन्स. 1 बुक, 4 बुक्स. बरं, मागच्या पाठात तुम्ही एक प्रश्न शिकलात, आठवतंय? व्हॉट आर यू डुईंग? म्हणजे तू काय करत आहेस? तसंच व्हॉट इज शी डुईंग? व्हॉट इज ही डुईंग? हे प्रश्नही शिकला होता तुम्ही. आजच्या पाठात तुम्ही एक नवीन प्रश्न शिकलात. वाघांकडे बघून दिनूनी विचारलं, व्हॉट आर दे डुईंग? व्हॉट आर दे डुईंग? याचा अर्थ कळलाच असेल तुम्हाला. ते काय करत आहेत? माझ्यानंतर तुम्ही सगळे प्रश्न म्हणा बघू. व्हॉट आर दे डुईंग?
गुड. मग आपण वेगवेगळे प्राणी काय करत आहेत याबद्दल उत्तरं ऐकलीत. दे आर ईटिंग, दे आर स्लीपिंग अशी उत्तरं होती. आता मी अशीच काही वाक्य मराठीत म्हणीन आणि एकेका मुलांनी ते वाक्य इंग्रजीत म्हणायचं. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. जंप म्हणजे उड्या मारणे. मग आता हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं. ते उड्या मारत आहेत. They are jumping. Good. आता पुढचं मूल. फाईट म्हणजे भांडणं. मग हे वाक्य इंग्रजीत म्हण. ते भांडत आहेत. They are fighting. Good. आणि ते झाडावर चढत आहेत असं म्हणायचं असलं तर दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. दे आर क्लाइम्बिंग अ ट्री.